आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तिकीट काढून निघून जायचं. इतका साधा, सरळ आणि सोपा अर्थ सांगण्याचा आहे. या माईकवर मी आज बोलतोय, याच्या आधी किती जण बोलले? हजारो लोक बोलले. उद्या दुसरं कोणीतरी. यांनी फक्त विकत घेतलाय आणि कोणाला तर जोडून द्यायचं, ते सुद्धा मालक. आता मालक 5-10 मिनिटं मी, उद्या दुसरं कोणतं. मालक कुणीच नाही, आपण विश्वस्त आहोत. सांभाळून पुढे फॉरवर्ड करायचं. ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसलात ना, या खुर्च्यांवर कितीतरी जण बसून घ्या. उद्या या खुर्च्या दुसऱ्या कोणत्या तर कार्यक्रमात असतील, परवा आणखी तिसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात असतील. म्हणून मला काय म्हणायचं माहितीये का, पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती सगळं चंचल आहे. आज आहे, उद्या नाही, माहित नाही. जे काही क्षण येतील ते आनंदाने जगता येतील का? प्रत्येक क्षणाचा माणूस म्हणून आनंद घेता येईल का? ही भूमिका आपली असली पाहिजे. हा जो महिना अखेरला येणारा मेसेज आहे ना, तुम्ही काही म्हणा, त्यातनं एक कमालीचा आत्मविश्वास येत असतो. आज साधी भाजी आणायला जायचं म्हटलं तर नवऱ्याला म्हणावं लागते, जरा 100 रुपये द्यावा, मी भाजी घेऊन येते. पण जेव्हा ती महिला स्वतःच्या पायावरती उभं राहते, 2 रुपये कमवते, त्यावेळेस मात्र तिच्या जगण्यात एक आत्मविश्वास येत असतो. तिथं अनेक तरुण मुली पण समोर बसलेल्या आहेत. माझी त्यांच्या आयांना पण विनंती आहे, आज जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणा इतका प्रभावी पर्याय माझ्या समोर दिसत नाही. मगाशी सर प्रास्ताविकामध्ये सांगत होते की या पतसंस्थेतून जे काही उत्पन्न मिळतं त्याच्या 10% उत्पन्न आम्ही या शाळेसाठी देतो. गोरगरिबाची, सर्वसामान्य कुटुंबातली मुलं मुली शिकली पाहिजे. शहरामध्ये त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, शहरामध्ये ज्या सुखसुविधा त्यांच्यासाठी उभ्या आहेत, त्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना सुद्धा मिळाल्या पाहिजेत. त्यांना सुद्धा नवीन दिशा देता आली पाहिजे. अशी मोजकी माणसं असतात की जी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देतात. व्यक्तिगत एखादा मोठा धंदा व्यवसाय सुरू केला असता, राजरोसपणे बक्कळ पैसे कमवता आले असते. पण ही सहकारी पतसंस्था आहे. पाहुण्यांनी विचारलं याच्यातनं मिळतं काय? आता ते भत्ता असतं मीटिंगचा, पण ते पण घेत नाही. ही सहकारी पतसंस्था आहे. इथे सभासद मालक आहेत आणि आम्ही जे काही करतोय ते या सभासदांसाठी करतोय. आम्ही जे काही करतोय त्यातून मिळालेलं उत्पन्न चांगल्या कामासाठी खर्च करतोय. ही सामाजिक चळवळ सहकाराच्या माध्यमातून उभी राहिली पाहिजे. भारत हा असा देश आहे, 1904 ला सहकाराचा कायदा इथे रुजू झाला, सहकाराचा कायदा लागू झाला. पण त्याच्या अगोदरपासून भारतामध्ये सहकाराची चळवळ सुरू झाली. मद्रासमध्ये ब्रिटिशांनी असं एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूट उभं करता येईल का की जिथे पैसेही त्यांचे असतील आणि कर्जही त्यातून देता येईल. शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कर्ज मागितलं होतं. हा आवाज फॅनचा. शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कर्ज मागितलं. त्यांच्या लक्षात आलं की आपण अशी काहीतरी व्यवस्था करू की पैसेही त्यांचे असतील. फेडरिक निकोल्सन नावाचा एक अधिकारी होता. त्याला सांगितलं तू जगाचा दौरा कर. त्या बँकेच्या आधारावरती पहिलं फायनान्शियल इन्स्टिट्यूट मद्रासमध्ये सहकारी तत्वावरती सुरू झालं. त्यानंतर 1948 ला नगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना सुरू केला. सहकारी साखर कारखान्यांचं जाळं सुरू झालं. नंतरच्या काळामध्ये आणि म्हणजे सहकारी पतसंस्था, सहकारी, अलीकडच्या काळात सहकारी गृहनिर्माण संस्था, असं मोठं जाळं सहकाराचं भारतभर शिकायला लागली. आणि ही परिस्थिती बदलवण्यामध्ये सहकाराची मोठी उलाढाल आणि सहकारी विभागाचा मोठा वाटा होता. आजही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर सुदृढ समृद्ध अशा सहकारी संस्था असल्या पाहिजेत. आपण राजकारणाचा उल्लेख केला, इथं सरपंच आहेत, गावामध्ये सोसायटी पण असेल. प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 23,115 काहीतरी विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. त्यातल्या बहुतांशी विविध कार्यकारी सोसायट्या ह्या तोट्यात आहेत. त्याला आपण एक शब्द वापरतो, अनिष्ट तफावत. त्यातल्या त्यात आणखी निम्म्या सोसायट्या ह्या फक्त पिशवीतच आहेत. म्हणजे सोसायटी जर सापडायची असली तर पहिला सचिव सापडून आणावा लागतो. त्याला सचिव सापडला का त्याला पिशवी सापडावं लागते आणि मग त्या पिशवीतून संस्था बाहेर येते. खरं तर गाव पातळीवरची विविध कार्यकारी सोसायटी त्या गावाच्या आर्थिक विकासाचं केंद्रबिंदू ठरायला हवी होती. पण ती केवळ एक राजकीय पर्याय म्हणून त्या संस्थेकडे पाहायला गेलं. नावच काय, मल्टीपर्पज सोसायटी आहे ती. फक्त कर्ज घेणं, शेतकऱ्यांना देणं एवढीच त्यांची कामं नाहीये. याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे व्यवसाय करणं सुद्धा अपेक्षित होतं. परंतु जिल्हा बँकेकडनं कर्ज घ्यायचं, खाली शेतकऱ्यांना द्यायचं आणि जे काही 2-3% राहतील त्यात मग ती संस्था चालवायची.
आणि म्हणून बहुतांशी संस्था त्या अनिष्ट तफावतीमध्ये आहेत आणि त्यात इतकी मारामार इतकी भांडणं आहेत. म्हणजे तुम्ही इलेक्शन लागलं का बघायचं. बरं बाबा निवडून काय यायचंय, कुठंतरी त्याला मार्केट कमिटीला मतदानाचा अधिकार आहे, जिल्हा बँकेला परत ठराव देता येतं, याच्या पलीकडे विषय नाही. आमच्याकडे तर 2 संचालक परवा भांडत होते. म्हटलं काय भांडत रे, म्हटलं काही करा साहेब, मला आहे ना आता लगेच डिसेंबरमध्ये चेअरमन व्हावं लागते. म्हटलं अरे आता झालंय आणि तुला लगेच डिसेंबर नाही. म्हणला परत फेब्रुवारी मार्च मध्ये त्याला का करणं आहे ना, पण डिसेंबर मध्ये मात्र मला चेअरमन करावं आहे. म्हणलं डिसेंबर मध्ये आहे काय, म्हणला पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकाय पुरतं तर चेअरमन व्हावं. आता जर कळत नाही, संस्थेची उलाढाल समजत नाही, संस्थेचा फायदा तोटा समजत नाही, पण कुठंतरी लग्न कार्यात गेल्यानंतर चेअरमन म्हणून हात मारली जाते, लग्नात कुठंतरी शुभाशीर्वाद द्यायला सांगितले. या सगळ्या प्रतिष्ठा मगाशी साहेब फार छान बोलले. मी असेल नसेल संस्था मात्र असणार आहे आणि या संस्थेचा उपयोग चांगल्या कामासाठी केला जावा, यासाठी आपण चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण केले पाहिजे. आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तिकीट काढून निघून जायचं. इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ सांगण्याचा आहे. या माईकवर मी आज बोलतोय, याच्या आधी किती जण बोलले, हजारो लोक बोलले, उद्या दुसरं कोणीतरी. यांनी फक्त विकत घेतलाय आणि कोणाला जोडून द्यायचं, ते सुद्धा मालक. आता मालक 5-10 मिनिटं मी, उद्या दुसरं कोणतं. मालक कुणीच नाही, आपण विश्वस्त आहोत. सांभाळून पुढे फॉरवर्ड करायचं. ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसलात ना, या खुर्च्यांवर कितीतरी जण बसून घ्या. उद्या या खुर्च्या दुसऱ्या कोणत्या तर कार्यक्रमात असतील, परवा आणखी तिसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात असतील. म्हणून मला काय म्हणायचं माहितीये का, पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती सगळं चंचल आहे. आज आहे उद्या नाही माहित नाही. जे काही क्षण येतील ते आनंदाने जगता येतील का, प्रत्येक क्षणाचा माणूस म्हणून आनंद घेता येईल का, ही भूमिका आपली असली पाहिजे. मी एक पुस्तक लिहिलं होतं सुख नावाचं, त्याच्यावरती एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर नो रिचेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं 2025 लय बोर चाललंय, चला जरा पुढे ढकलता येणार नाही, आणि तुम्हाला वाटलं नाही जरा 2015 बरोबर होतं, घ्या बरं मागं. आता मागे जाता येतंय का, आता पुढे जाता येत नाही आणि मागे येता येत नाही. जे क्षण येतील ते आनंदाने जगायचे. आणि साहेब जग बीत कौतुक करल असे दिवस आता उरलेले नाही. तुम्ही म्हटलं 4 जण शिव्या देणारे, 4 जण कौतुक, हे सगळीकडे कोणत्याही क्षेत्रात. देवाला सोडलं नाही लोकांनी, ज्ञानोबराय तुकोबरायांना सोडलं नाही, प्रभू रामचंद्रांना भगवान श्रीकृष्णाला सोडलं नाही. आपण कोण, जगाला कौतुक वाटेल का नाही मला माहित नाही, पण आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कोणतं विचारलं, तुकोबराय काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात, ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, तुम्हाला काय मिळालं. तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं आपण आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत जगायचं. येऊन जात आहेत ना, देव किती सुंदर वागलाय बघा. एक तर जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, कोणतर जन्माला येणार आहे, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. आणि समजा येण्याचे संकेत जसे 9 महिने आधी मिळत होते, तसं जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी आले असते तर 9 महिने आधी बाबा आपल्याला पत्र आलं, हा तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, गिफ्ट काय व्हायला असं घेऊन टाकलं 300 करून. असं जर आपल्याला पत्र आलं होतं तर पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शनच गेले असत. निसर्गाचा पहिला नियम आहे, येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काय घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सुईनं गेलो असतो का, नाही, आपण आपलं तर नेलंच असतं. अजून कुणाचं काही घेऊन जाता येईल का, माणसाने याचाही विचार केला असता. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला हे निसर्गाचे नियम कळतायत पण वळत नाहीयेत. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. कोणता प्राणी काय साठवून बिटून ठेवायच्या फंदात पडत नाही. पण मी म्हणतो नियोजन असलं पाहिजे, प्लॅनिंग असलं पाहिजे, सेव्हिंग असलं पाहिजे, काही गोष्टींचा विचार भविष्याचा केला निश्चितच केला पाहिजे, पण किती, त्यालाही मर्यादा आहे. एक ट्रक रस्त्यानं चाललेला, तुम्हाला पटेल असं सांगतो, त्या ट्रक मधनं 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या, सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या वारुळाकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले,
आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. आणि ताई, नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक पुढे गेली बघा. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. प्राणी पक्षी अजून जुळून आहेत त्यांची ना, पण आपण जुळून घ्या. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, घरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. माणसं सांगू किती, कारण आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही होत. निसर्गाशी जुळून घ्या. निसर्गाचा नियम सांगतो, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक महाराज असंच प्रवचनात सांगत होते, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक मोठा श्रीमंत माणूस बसलेला होता, त्याला एवढं टेन्शन आलं, मला काहीच घेऊन जाता येत नाही, आणि मग कमवायचं कशाला? त्याला टेन्शन आलं आणि ऑफिसमध्ये गेल्याबरोबर सगळा स्टाफ समोर गोळा केला. म्हटलं तुम्हाला वाटेल तितका पगार देतो, पण कमवलेलं वर घेऊन जायचं काहीतरी सुविधा उपलब्ध करा म्हटलं. सगळे टेन्शन मध्ये आले. आतापर्यंत कोणच घेऊन गेलेलं नाही साहेब, आणि तुम्ही कसं अपवाद? नाही म्हटलं, लागेल तेवढा पगार घ्या, आयडिया काहीतरी द्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक जण आला, म्हणला साहेब आयडिया म्हटलं आपल्याकडे. कोणी सांगितलं तुम्हाला वरती घेऊन जाता येत नाही? 100% घेऊन जाता येतं म्हटलं. मला ते कसं? तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय का? गेलोय की म्हटलं. मग तिथं आपले रुपये चालतात का? हे म्हणला, आपले पैसे, आपला रुपया तिथं कुठं चालतो का? म्हटलं मग काय करतात? काय नाही म्हटलं, एअरपोर्ट वरतीच करन्सी चेंज करतो, डॉलर घेऊन जातो आणि मग डॉलर चालतात. कधी जर्मनीला गेलाय का? तिथं अमेरिकेतला डॉलर चालतो का? अहो म्हणले साहेब, तिथं डॉलर कुठे चालतो का? चेंज करतो, युरो घेऊन जातो. आणि तो युरो तिकडं दुबईला चालतोय का? नाही म्हटले, तिकडे वेगळं चलन आहे. म्हणला वरती घेऊन जाता येतात पैसे, पण तिथलं चलन वेगळं आहे. म्हणला जाताना ते पैसे म्हटला पुण्याईमध्ये ट्रान्सफर करायला लागतात. पुण्याईच्या चलनात जर पैसे ट्रान्सफर केले तर तेवढे वरती घेऊन जाता येतात. मग आता आपण हिशोब करायचा. आपण आयुष्यात, जुनी माणसं हुशार होती, पाप पुण्याला माणसं घाबरत होती. नको हे मगाशी म्हटले, मैं ना खाऊंगा मैं खाने दूंगा. ही जुनी माणसं घाबरायची, नको हे पाप आहे, हे माझ्याकडनं व्हायला नको. काही चांगलं केलं तर हे पुण्य आहे असं पोरांना सांगितलं जात होतं. साहेब हल्ली लोक पुण्याचाही हिशोब ठेवत नाहीत आणि पापाला तर घाबरायलाच तयार. पाप हे पुण्याई सारखा शिष्टाचार होऊन बसलाय, त्याला अधिकृत मान्यता देऊन टाकली आहे आणि मग तिथे गडबड झाली. पण लक्षात घ्या, या सीसीटीव्ही मध्ये आपण येऊ की नाही मला माहित नाही, पण वरतून मात्र एक सीसीटीव्ही कंटिन्यू सुरू असतो, त्यातून काही डिस्टर्ब नाही. आणि आता ते चित्रगुप्तानं वर गेल्यावर हिशोब ठेवलेला नाही, ते पुन्हा पुन्हाच ऑडिट करत बसतात. त्यांना सांगितलंय वर आल्यावर काहीच नाही, खालीच फिडून यायचं. खालून नीलचा दाखला घ्यायचा संस्थेचा NOC, त्याच्याशिवाय वरती एंट्री नाही. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचंय तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि म्हणून कर्माला घाबरावं, रोज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आजचा दिवस कसा गेला? आज आपण काय कमवलं? आज आपण कोणाला मदत करू शकलो का? आज आपण कोणाला दुखावलं तर नाही? आज आपण कोणाला फसवलं तर नाही? माहित नाही आपण किती दिवस इथं पाहुणे आहोत. जे क्षण येतील ते आनंदानं जगण्याचा विचार आपण केला पाहिजे. मुळात आनंद, सुख ह्या सगळ्या गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं, पण आपण ते साधनांमध्ये शोधायला लागलो. हे विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल, ते विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल. साधनांवरती जर सुख अवलंबून असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट करतो, आपण माणसं नको तशी वापरतो आणि साधनांना जपत बसतो. तुटलेलं फुटलेलं साधन परत घेता येईल, पण गमावलेली माणसं मात्र परत मिळत नाहीत. त्यामुळे माणसांना जपता येईल का? जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयामध्ये वात्सल्य आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपलं माणूस पण तोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कुणाचं तरी दुःख बघून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावतात.
पण आपल्या मदतीला, आपल्या धावण्याला, आपल्या हातांच्या सरसवण्याला सुद्धा योग्य दिशा असली पाहिजे. कष्ट सुद्धा योग्य दिशेने केले पाहिजेत, अन्यथा ती फुल ठरतात.